वेताचं नियोजन बघायचंय आपल्याला. का म्हणजे योग्य नियोजन करणं का गरजेचं अगोदर हे जाणून घ्या. म्हणजे आजचा वेबिनार कशासाठी एकदा कळाला की मग आपण पुढे जाऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपल्याला या 8-10 मुद्दे बघायचे. योग्य नियोजनाची आवश्यकता का आहे, योग्य व्यवस्थापन जर केलं नाही तर त्याच्या अभावी काय समस्या निर्माण होत आहेत, प्रत्येक जी वेतातली वेगवेगळी अवस्था आहे त्यानुसार काय बदल होत आहेत, त्या प्रजनन संस्था असेल, पचन संस्था असेल किंवा जनावरांची कास असेल, यात काय बदल होत आहे. आणि मग हे बदल एकदा कळाले की मग नेमकी व्यवस्थापन काय करायचं, प्रजनन व्यवस्थापन कसं करायचं, आरोग्य व्यवस्थापन कसं करायचं, गाय आटवायची कशी, प्रसूती ज्यावेळेस गाय विती त्यावेळेस काय करायचं, कासेचा हलपा हा सगळ्यात मोठा विषय आपल्याला तो पण बघायचा. आणि वेतातले जे वेगवेगळे कालावधी आहे त्यानुसार. सचिन सर तुम्हाला म्यूट झालं सचिन सर, अनम्यूट करा. आता येतोय आवाज? हा येस. म्यूट ऑल केल्यानंतर गोळ झाला असतो. हा आता ते म्हणजे इथं बाकीचा कोणाचा मला आवाज आला बॅकग्राऊंडला म्हणून मला म्यूट करावं लागलं. नाही ठीक आहे, कारण मी इंडिव्हिज्युअली बघतो, इंडिव्हिज्युअली कोण असेल ना त्याला म्यूट करतो. सगळ्या पशुपालकांना विनंती, कृपया आपण स्वतःलाच म्यूट ठेवावं म्हणजे अशी अडचण येणार नाही. ओके, तर आपण पुन्हा सुरुवात करूया. संपूर्ण वेताच्या नियोजनामध्ये आपले हे 10 मुद्दे बघायचे आणि सगळ्यात शेवटी आपण प्रत्येक टप्प्यानुसार आहार नियोजन बघणार आहोत. छोटे छोटे मुद्दे समजून घ्यावं लागणार आहेत आणि त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करायचंय. तर हे जे काही आपण आता नियोजन करणार आहोत त्यामध्ये हे नियोजनाची आवश्यकता काय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण गाय पालन करतोय ते दूध मिळवण्यासाठी, गायीच्या एका वेतात जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी आपल्याला नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर जे काही जास्तीत जास्त दूध देण्याचा कालावधी गायीच्या आयुष्यात तो अधिक वेळा आला पाहिजे. आणि जे काही वेत घेतोय त्यामध्ये सुद्धा त्याने जास्त काळ आपल्याला जास्त दूध दिलं पाहिजे. नाही तर पीकला गेली आणि लगेच आठवड्याभरात परत दूध कमी व्हायला सुरुवात झाला आणि दूध कमी होत गेलं, असं नकोय. गाय पीक मिल्क इल्डला पोहोचल्यानंतर तिथे महिना, 2 महिने, 3 महिने ती जास्त दूध देत राहिली पाहिजे. इव्हन आठवताना सुद्धा गायी आपल्याला जास्त दुधावर आठवावं लागल्या पाहिजे. तर हे झालं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, फक्त एकाच वेळेला दूध उत्पादन घेऊन उपयोग नाही. आपण अनेक ठिकाणी बघतो 30, 40, 35 लिटर दूध देणार गायी असतात, एका वेतात दूध देतात, परंतु पुढच्या वेतामध्ये त्या पद्धतीने दूध उत्पादन मिळत नाही. कारण या वेतामध्ये तिथं जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही, तिला वारंवार मास्टायटिस होत राहिला तर कासेची कॅपॅसिटी कमी होते. जर तिच्या आहार व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं नाही तर मग ती विताना अडचणी येतात, किंवा मग प्रजनन व्यवस्थापन चुकलं तर ती वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष गाभण राहत नाही. इकडून तिकडून गाभण राहिली तर तिची तब्येत खूप खराब झालेली असते. कारण एकदा जर जनावर दूध द्यायचं बंद झालं तर मालक त्याकडे लक्ष देत नाही आणि मग अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या वेतामध्ये सुद्धा दूध कमी भेटतं. म्हणून काय आवश्यक आहे, आपल्या पुढच्या वेतात सुद्धा चांगलं दूध उत्पादन घ्यायचं. गाय विल्यानंतर ती लवकर माझावर आली पाहिजे, माझावर आली तर ती गाभण राहिली पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला व्यवस्थित नियोजन करणं. कारण मित्रांनो, जर एका वर्षात एक वेत झालं तरच आपल्याला गायीच्या आयुष्यात वारंवार ही वेत घेता येतात. तिच्या आता आपण जर बघितलं, साधारण 7 ते 8 वर्ष उत्पादक राहते. याच्या आपल्याकडे आता 100% पर्यंत चालतं. सर तुम्ही म्यूट झालात परत. लिंक तोडू नका.